ते कसं चालू आहे मी दुकान? छान चालू आहे, छान चालू आहे. हा ना. आज जरा कमी आहे, हा. पण चांगला आहे. अरे वा. हा काय म्हणजे झालं? हे बरेच सेवेकरी असं जपमाळ करताना माळ नाही वगैरे असं सांगतात ना, हा म्हणजे शेंगदाणे घेतले, वाटाणा घेतले, हा असं हा हा मेजून घेतलं म्हणून म्हणजे ते पण चांगलीच आयडिया आहे. पण हा मी कसं करते, मी जप करताना एक एकदा आपल्याकडं काही माळ किंवा ते बटनाचं काउंटर वगैरे नसलं तर मी कसं करते, हा स्वामींचंच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. हा हा हा. स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवायची आणि त्यांच्या प्रतिमेतच आपण 10 असे त्यांचे हे घ्यायचे की मी दोन्ही त्यांचे चरण 2 झाले हा. आणि त्यांचं पोट म्हणजे गणपतीचं रूप आहे. हो 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 स्वामींचं पोट म्हणजे गणपतीचं, हो गणपतीसारखं आहे ना हो स्वामींचं हे. हो. हा आणि बरोबर. म्हणजे मी चरणापासून स्टार्ट करते म्हणजे बर. इमेजिन करत. हा 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 हा. म्हणजे 2 चरण झाले, गणपती त्यांचं गणपती म्हणजे पोट झालं, 3 झाले हा. आणि त्यांची छाती दोन्हीकडचे म्हणजे एक हो. शक्तीचं रूप आहे ना ते. बरोबर. म्हणजे ते 5 झाले. 2 चरण, पोट आणि छाती म्हणजे हा. 5 पाच. आकडे झाले. हा. हां, 5 झाले. आणि नंतर दोन्ही खांदे, हो. एक शिवचं रूप आहे, एक आदिशक्तीचं रूप आहे. बरोबर. हां, असं मी कुठेतरी बघितलं म्हणजे 5, 6, 7 झाले. आणि सात. कंठ, हा कंठ एक झाला, हा 8 झाले. आणि तोंड आणि त्यांचं हे कपाळ हा असे मिळून मी 10 असं म्हणजे त्यांचे प्रतिमा समोर ठेवून की नाही मी हा. काउंटिंग करत त्यांचं नामस्मरण करत असते. ओ. हे म्हणजे इझी पडतंय हे. म्हणजे बरोबर बर. आपल्याकडे काहीही नसताना 10 आपण काउंट करतोय. बरोबर 10 बरोबर. होतात आपले. आणि आपल्या डोळ्यासमोर कसे स्वामींची प्रतिमा राहते आणि आपली आणखी. नामस्मरण पण होते आणि 10 काउंट होतात. बरोबर. आणि 10 प्लस 10 म्हणजे आपण 10 वेळा आपण बोटावर मोजू शकतोय एका हातानं हो मग ते किंवा दोन्ही 100 हातानं. झाले. म्हणजे हा 100 झाले. आणि हा. त्याच्यानंतर तुम्ही हे 10 जे त्यांचं प्रतिमेतच बघत असताय ना, आपण नंतर 8 करायचे. अच्छा हा. बरोबर म्हणजे असं 108 होतात. बरोबर मग बरोबर. असे 108 असं आपण 11 वेळा केलं तर आपला 11 माळी जप होतोय. अरे वा. असं मी करते. किती म्हणजे छान किती. आपल्याकडं काहीही नसताना, आपण कुठंही असताना, कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही स्थितीत आपण असं नामस्मरण मनातल्या मनात केलं तर समोर कोण व्यक्ती असली तरी त्यांना कळत पण नाही आपण काय करायला लागलोय ते. हो ते पण आहे. हां. म्हणजे आपण बसमध्ये असू, ट्रेनमध्ये असू किंवा कुठंही असो किंवा कुठंही गर्दीत असू, पण आपल्याला हे करून करून की नाही आपल्याला सवय होऊन जाते. आता मला जरी हातात काउंटर असलं तरी मी त्या पद्धतीने करायला लागलं की मी काउंटर बघायची पण गरज नसते मला. माझे बरोबर हो 108 होतात. हां. किती ही छान. आयडिया मला सेवेकरांना सांगायचं होतं. हा. खूप म्हणजे सुंदर. स्वामींची प्रतिमाच डोळ्यासमोर ठेवायची आणि त्यांच्या प्रतिमेतच आपल्याला हो 10 अंक मिळतात. 10 अंक आपण 10 वेळा केलं की हो 100 होतात आणि त्या 10 नंतर आपण 8 मोजले की 108 हो नामस्मरण होते आणि 108 हे आपण 11 वेळा केलं की सहज करू शकतोय आपण 11 वेळा. हो हो हो. म्हणजे आपलं काहीही आपल्याकडे हे नसताना, कुठेही बरोबर. असताना, कितीही गर्दीत असताना आपण 11 माळी जप करू शकतोय. खरंय खरंय. किती छान आयडिया आहे. हां. खूप आणि छान. हे एकांतात बसून तरी एकदम सहज होते आणि हे करून करून आपल्याला एवढी सवय होते, की हा. आपल्याला माळ लागत नाही, काउंटर लागत नाही आम्हाला म्हणजे मला तरी आता. म्हणजे हो ना आपण खरंय. सहज करू शकतोय. सुरुवातीला थोडं हे होतंय, पण नंतर लगेच सवय होऊन जाते हो हे. आणि हे म्हणजे पण लक्षात राहतं, की आता आपण छाती जवळ आलो म्हणजे आपले एवढेच झालेले हां. आहेत. आणि हां. ते मला लक्षात पण सवयच राहतं. होऊन गेलंय आता ते. बरोबर बरोबर. म्हणजे आणि आपण नामस्मरण करताना त्यांचे चरण बघतो, त्यांच्या पोटाकडे म्हणजे हो गणपतीचं रूप हो बघतो. दोन्ही छातीकडे बघितलं की तिथपर्यंत आपले 5 होतात. हो हो आणि दोन्ही खांदे आणि कंठ म्हटलं की 3 म्हणजे हो. 8 होतात. आणि मुख आणि त्यांचं कपाळ म्हणजे ते एकदम बरोबर. पवित्र हे आहे हो त्यांचं. हो असं हो. करून मी सवय केले. मग त्यामुळे आपण गाडी चालवत असताना सुद्धा हे इमॅजिन करत आपण नामस्मरण करू करू शकतो. शकतो. एवढी अगदी म्हणजे अगदी. सोपं आहे. हे मला सेवेकरांना सांगायचं होतं. खूप छान ताई. मी हां, शेअर करते हां. हे. हो, हो. श्री चालतंय, स्वामी चालतंय. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.
ठीक आहे.